आज बनवणार आहोत गुलाबजामुन। त्याच्यासाठी दूध घेतलेलं आहे, ते गरम करायचं आहे। गॅस चालू करायचा आहे। त्याच्यामध्ये आपण साखरेचा पाक बनवून घेऊया। 4 ग्लास त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे। गॅस फास्ट करून घ्यायचा आहे। तर त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे। साखर आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे घ्यायचे साखरेचा पाक बनवण्यासाठी। आणि पूर्ण चिकट द्रव जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत त्याला तसंच ठेवायचं। जेव्हा चिकट असं होईल ना तेव्हाच ते काढायचं। त्याचा पाक बनवायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये हे सगळं ओतून घेतलेलं आहे प्लेटमध्ये। आणि याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे, गरम असं दूध टाकायचं आहे आणि ते छानपैकी मळून घ्यायचं आहे। याच्यात आहे ना थोडंसं घी पण टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून नरम होईल। की पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण याचे गोळा बनवायचे आहेत, 50 बनवायचे, 50। ठीक आहे, ते रेडी केले आहे जामून। आता त्याला फ्राय करून घ्यायचे। आपण फ्राय करू। पाक आपण तयार करून घेतलेला आहे। ठीक आहे, आता आपण गोळे तळून घेऊया। झालेला आहे, आता आपण फ्राय करून घेऊया। फ्राय करून घेतले आहे, आता आपण पाकामध्ये टाकूया। ठीक आहे, झाले आपले गुलाबजामुन रेडी। त्याला जरा थंड करायला ठेवायचं फ्लेवर येण्यासाठी।